लुक ॲट दिस हायवे मॅन, लुक ॲट दिस स्ट्रेच. एकदम सरळ 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 रस्ता आहे. कन्नडमध्ये अण्णा, हिंदी, इंग्लिश, मराठी नाही कन्नडा बोल. एक नंबर सुविचार लिहिलेला होता तिथं, अलर्ट टुडे अलाइव टुमारो. अरे जाना किधर रे, दाय बाय. बंटी इकडे गेला, शेट तिकडे, मी कुठं जाऊ आता. नमस्कार, रामरामानी, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी अनिकेतून घेऊन आलेलो एक नवीन व्हिडिओ. आजचा डे 2 आहे आपल्या राईडचा. गाड्या वगैरे कोल्ड स्टार्ट करून ठेवलेलं आहे. बॅग वगैरे आम्ही सगळं लोडिंग अनलोडिंग करून राहिलो. आता निघायचं आम्हाला 6 वाजता होतं, पण 7 वाजलेले. काही अडचण नाही आपल्याला, दर टायमिंगसारखं आपण उशिरा झालेला आहे. पण तेव्हा घे आजचा लाईनअप जर पाहायचं झालं तर 3 गाड्या आहे. तिन्ही वेगवेगळ्या सेगमेंटच्या आहे. बेनेली 400, सुझुकी व्ही-स्ट्रॉम 250 आणि होंडा युनिकॉर्न 150. सगळ्या सीसीच्या गाड्या आपल्याला कोपअप करून चालायच्या सोबत. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. देवा सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे. लेट्स बिगिन द राईड. घ्या, सुरुवातच चुकीच्या रस्त्याने झाली वाटतं. तुम्ही दोघं हेरापेरीमधले ते चोरवाट राहिले. रूम जास्त मध्ये नव्हती घेतली आपण, त्यामुळे चांगले 2 मिनटं लागणार आपल्याला हायवेला कनेक्ट करायला. शेटच्या गाडीत पेट्रोल टाकायचं आपल्याला. हत्ती इतका पेट्रोल पितो का 2 टँक, तसे 2 टँक तर आपल्याला पण लागले इथपर्यंत दिवस तर. पण अजून आपल्याकडे इतकं आहे की आपण हम्पीपर्यंत नाही पण अर्धा रस्ता कवर करू शकतो. पण शेटकडं तेवढं पण नाही आहे. सो फ्युलअप इज अ मस्ट. पहिला फ्युलअपला एक ब्रेक होईल, नंतर चाय पाण्याचा एक ब्रेक होईल. चाय इज अ मस्ट. चाय म्हणजे मी आधीच्या व्हिडिओ पाहिलं तुम्हाला कळलं मी चाय घेत नव्हतो, पण आता नाशिकला आल्यापासून चहाची इतकी सवय झाली का काही विषयच नाही राहिला. दिवसाला 7-8 कप चहा व्हायला लागला माझा. आय नो विच इज नॉट गुड, बट करे तो क्या करे. बेलगावीमध्ये आपण रात्री 10 वाजता एंट्री मारली. इथं फक्त नंबर प्लेट पासिंग के सोडलं तर बाकी लोक तर मेजॉरिटी मराठीच आहे. सगळे मराठीच बोलतात, म्हणजे त्यांना त्यांची भाषा येते. बट मराठी पण असं काही लँग्वेज बॅरियर नाही आहेत, बऱ्यापैकी मराठीच लोक इथं. आणि यार सिटी खूप भारी आहे यार ही. म्हणजे मी रात्रीच्या वेळेस 10-10:30 एंट्री मारली ना यार, रात्रीचे नजारेच वेगळे होते सिटीमध्ये. खूप मोठी सिटी आहे. एवढी पण मोठी मी एक्सपेक्ट नव्हती केली. म्हणजे माहीत होतं बेळगाव मोठं आहे शहर, बट ॲक्च्युअलमध्ये बघण्यात आणि फक्त इमॅजिन करण्यात जमीन आसमानचा फरक आहे बॉस. सनराईज आपला झालेला आहे. प्यारा प्यारा छोटासा सूर्य आपल्याला दिसतोय. असं होतं, गाणे लावून देतात, चल टाक पेट्रोल. बंटी पवारनी गाणे लावून दिले आणि भाऊ एकदम मस्त त्याच्या धुंदीत चालला. त्याला 50 वेळा हॉर्न वाजल तरी त्याला ऐकू येत नाही. शेट एकदा टँक फुल करतील, आपण साईडला थांबून घेऊ. आपल्याला गरज नाही आहे टँक फुल करण्याची. यार बेनेली 400चा आवाज खूप जास्त भारी यार. यावेळेस आजूबाजूला चालते ना हायवेने. नाही हुबळी क्रॉस करून हुबळीत नाही घुसायचं, बायपास घ्यायचं आहे. बॅक ऑन द हायवे. ये बात पूर्णपणे हायवे आपल्याला मॅपनी तर असं दाखवलेलं का इथून तिथून तसंच आहे. हम्पीपर्यंत नाही, हम्पीचे 50 किलोमीटर आधी आपल्याला मग स्टेट हायवे चेंज करावं लागतं. सनराईज प्यारा प्यारा झाला आहे. कालच्या इतकं धुकं नाही आहे, बट तरी बघायला गेलं तर धुकं तर पडलेलंच आहे बॉस. फक्त एकच अपेक्षा करतो की कालचा जो रोड होता ना कराडपासून तर बेलगावपर्यंत पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. त्या अजिबातही तो रस्ता ठीक नाही. गाडीचा साव वगैरे चुकून पण पडत नाही. नावाला फक्त हायवे. तुम्ही एकदा हायवेवर चढा लगेच डायव्हर्जन येतं. डायव्हर्जनमध्ये थोडं मोसममध्ये परत हायवेवर चढावं लागतं. परत हायवेवर मोसममध्ये परत डायव्हर्जन येतं. इथून तिथून टोटली 250 किलोमीटर हायवे तसाच आहे.
सो आज तसं नको असंच मी देवाला प्रे करतो फक्त. हे भाई हे मंदिर आहे की काय आहे? मंदिर आहे, लॉन्स आहे, हॉटेल आहे की क्या है भाई? दिसतंय मोठ्या अशा एका राजवाड्याच्या महला टाईप काहीतरी डोंट नो यार व्हॉट इज धिस. जो कुछ भी है बड़ा प्यारा है यार. ग्रेट यार ग्रेट. काय हायवे आहे बॉस, एक नंबर. इतकी मजा येते चालायला, इतका आरामात 115 120 115 120चा स्पीड मेंटेन होतोय. आणि आत्ता पण आपण 93 94 वर आहे. ब्लॉगिंगच्या वेळेस स्पीड खूप जास्त कमी करतो. मला नाही माहिती आत्ता आवाज येतोय का नाही, कारण की 100च्या स्पीडवर आहे. पण लुक ॲट दिस हायवे यार. असं हायवे जर काल असता ना तर 600 किलोमीटर एकदम आरामात 8-9 तासात कव्हर झाले असते. बट आय डोंट नो हा हायवे पूर्ण असाच आहे का शेवटपर्यंत, कारण की 5 तास जर 250 किलोमीटरला दाखवत आहे यार. कॉर्नरिंग बाईक कोणतीही असो माणसाला आवड पाहिजे हे बंटीकडून मला कळत आहे. आणि तो पण आपल्यासोबत युनिकॉर्नवर तेवढं स्पीड मेंटेन करतोय जेवढा, तेवढंच म्हणण्यापेक्षा तो आपल्या पुढंच आहे काय. शक्यतो मी ओव्हरटेक करत नाही कोणत्याच रायडर, कोणत्याच म्हणजे जो पण आम्ही पार्टनर. लुक ॲट दिस हायवे मॅन, लुक ॲट दिस स्ट्रेच. एकदम सरळ 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 रस्ता आहे, तोही एवढा मोकळा. क्या बोलते शेट, मजा आ रहा की नाही आ रहा? खूप जास्त थकलेलो होतो रात्री. रायडिंगची अजिबातही आज इच्छा नव्हती. पण एकदा त्यावेळेस मी सॅडलवर बसताना सगळं विसरून जातं. सगळी जी काही थकलेलं असतं सगळं निघून जातं तुमचं सगळं. नव्या एनर्जीने तुम्ही परत बसता. आय नो 200-250 किलोमीटर नंतर आज पण परत तीच हाल होणार आहे. फर्स्ट टोल गेट ऑफ द डे. आणि एक नंबर सुविचार लिहिलेला होता तिथं, अलर्ट टुडे अलाइव्ह टुमारो. आपल्या महाराष्ट्रात पण अशा एकापेक्षा एक पाट्या असतात. जर कोणाला कोणती पाटी आठवत असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. बट ही जी लिहिलेली होती अलर्ट टुडे अलाइव्ह टुमारो, खूप जास्त ग्रेट मेसेज देत होती. तुम्ही जितकं अलर्ट आत्ता रोडवर आहे तितकं तुम्ही जगणार आहे. 100च्या स्पीडवर यार आवाज येतो का नाही माहिती यार. हुबळीला बायपास करायचं आपल्याला. हुबळी सिटीमध्ये नाही घुसायचं, बाहेरूनच एक रोड आहे. मला वाटतं हाच रोड बाहेरून बायपास होतो. एक सिटीत घुसतो ना बायपास होतो. कोल्हापूर सुद्धा काल तसंच बायपास झालं, पूर्ण फ्लायओव्हरने होतं. फक्त कराड प्रॉपर बायपास नाही झालं, कराडला पूर्ण खालून घुसायला लागलं. कारण की कराडमध्ये पूर्णच्या पूर्ण फ्लायओव्हरचं काम चालू आहे. आणि फ्लायओव्हरच्या खाली बॉस काल डायरेक्ट गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं होतं. इतका भयंकर पाऊस होता काल कराडमध्ये. देवाला एकच आशा करतो, देवा आज हंपीत पाऊस नसू दे यार प्लीज. थर्ड टोल ऑफ दिस डे अँड मॅन काय हायवे होता. एका तासात आपण 101 किलोमीटर कव्हर केलेले आहे. आता फक्त 150 राहिलेलं आहे. पुढचा रस्ता नाही माहिती. सिंगल लेन चालू झालं आहे आता. बट सिंगल लेनची पण कंडिशन खूप जास्त भारी आहे. सिंगल लेनला पण तुम्ही 100-110 मेंटेन करू शकता. म्हणजे विचार करा सिंगल लेन पण कसं असेल. हुबळीला आपण बायपास करतोय. हुबळी बायपास झाल्यावर नाश्त्याला थांबायचं नियोजन आखलेलं आहे. पण बघू, एकदा सेट झालं ना रायडिंगला तर थांबूशी वाटत नाही. आणि एकदा थांबले ना तर परत सेट होत नाही लवकर. चल चमेली जुल्फो वाली
अरे जाना किधर है, दाए बाय. बंटी इकडे गेला, शेट तिकडे. मी कुठं जाऊ आता? हॉस्पेट. अरे इकडे हॉस्पेट. अरे हॉस्पेट मागं दाखवू राहिलं. ठीक, इथून सर्व्हिस लेनला उतरायचं. ती स्कूटी उतरली का तिथून, हां, आणि मग परत इथून टर्न घेऊन या हायवेला लागायचं आपल्याला. किती हंपी अजून इथून 150 का? टाइम चेक म्हणजे 8:45 वाजलेले. भूक लागलेली आहे दोघांनाही, गाडीलाही मलाही. असा स्टॉप शोधावा लागेल जिथं दोघांचंही पोट भरण, गाडीचंही पोट भरण, आपलंही पोट भरण. फायनली नाश्त्याला पण स्पॉट भेटलेला. असा एक नंबर स्पॉट भेटलाय की समोरच आपला फेवरेट HP चा पेट्रोल पंप आहे आणि एक्झॅक्ट समोर आपल्याला नाश्ता पण भेटलेला आहे. पण विशेष म्हणजे बंटी सोबत रायडिंग करत असतो पुढं निघून गेलाय आणि मित्र आरशात पण पाहिना. इतका व्यस्त आहे रायडिंग मध्ये. आरशात पण पाहिना आम्ही मागं आहे का नाही. आम्ही कंटिन्युअस कॉल करतोय, कॉल पण उचलत नाही. नाश्त्यामध्ये साऊथचं स्पेशल वडा इडली. आले 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 बंटी पवार. पूर्ण नाश्ता संपल्यावर आलेला आहे आपला. कुठे गेला होता बंट्या, बोल ना. तुला एवढं हॉर्न देऊ राहिलो आम्ही, तू पहिला माग तुला फोन करू राहिलो. काय घाई काय होत तुला? पण ऑलरेडी कांडवला एकदम, काहीच बोलू नाही राहिला. किलोमीटर गेला तर पुढे बंट्या इकडे बाय. कुठे गेला होता? इकडे बाय ना. कुठे गेला होता? आपला नाश्ता झाला आहे, ते दोघं करताय. तोपर्यंत समोरून आपण पेट्रोल टाकून येऊ. विदाऊट जॅकेट, विदाऊट बॅग गाडी चालवायला काय मस्त वाटतं. एक नंबर फील येतो. कोई है की नाही है भाई, पेट्रोल दो हमको. 101 रुपये, आपल्याकडे 106 रुपये. सगळ्यात स्वस्त आत्तापर्यंत कुठं भेटलं आहे? तर गुजरातला भेटलं आहे. हाँ चालू रहता वीडियो. RPM खेचल्यावर गाडी कडक फायरिंग देते यार आपल्या. बट आपण कधीच खेचत नाही असं RPM. अजून बंटी पवारचा नाश्ता नाही झाला वाटतं. कन्नड मध्ये आणा, हिंदी, इंग्लिश, मराठी. नाही नाही नाही, कन्नडा बोल. कन्नडा बोल. सिखाओ मेरे को कन्नडा सिखाओ. चलो निकलते अन्ना. भाषा कळत नव्हती आम्हाला, पण कनेक्ट झालेला होता अण्णाचा. अण्णा खूप वेळापासून बाईकवर R&D करत होते आणि अण्णा शेवट कन्क्लुजनवर आले का त्यांना बेनेली नाही आवडली, त्यांना सुझुकी आवडलेली आहे. अण्णा गाईड पण करत होते का कसं जायचं आहे, काय जायचं आहे. बट आपल्याला ते कळत नव्हती भाषा. ते किती किलोमीटर आहे, काय आहे, अंजनाद्री पर्वत बघा, हे बघा, ते सगळं सांगत होते. बट लँग्वेज कळत नव्हती आपल्याला. फक्त मेन शब्द अंजनाद्री पर्वत मला कळाला एक तो शब्द. त्यानंतर काहीतरी त्यांच्या भाषेत बोलले की 8 किलोमीटर आहे, तो एक शब्द कळाला मला. बाकी चालू होती अशीच यार. मजा येऊन गेली अण्णासोबत बोलल्यानंतर. नाव इथून हंपी आपल्याला 130 किलोमीटर राहिलेलं आहे. 10 वाजले. ब्रेक 1 तासाचा झालेला आहे आपला पूर्ण. वरतीड ब्रेक होता. पेट्रोल फ्युलिंगही झाली. पोटा पाण्याचाही आपला नाश्ता झाला. गाडीची चेन लूपसुद्धा झाली. सो सगळं सेट आहे आता. टँक फुल आहे, चेन लूप आहे, नाश्ताही आहे, एनर्जी पुरी आहे. बस आता डेस्टिनेशन डायरेक्ट हंपीला जाऊन गाड्या थांबतील. आजकाल हायवेवर आहे असे इलेक्ट्रिक बोर्ड्स येत आहे ना, खूप भारी वाटतं बघायला. आपल्याला एक फॉरेनचा फील देतो, फॉरेनचा जसा US वगैरेचा फील येऊन जातो आपल्याला. ओ हो 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 हो, विंडमिल्स. इथून तिथून पूर्ण सर्कलमध्ये विंडमिल्स आहे. पूर्ण तिथपर्यंत म्हणजे पूर्ण समोर दिसतंय. फक्त 20 किलोमीटरची जर्नी राहिलेली आहे. हॉस्पेट इथून 10 किलोमीटर आणि हंपी हॉस्पेटपासून एक 10 किलोमीटर. ते जे प्रॉपर हंपीचे डोंगर असतात दगडाचे. साला कसला रॉंग साईडने गेला. जे रॉंग साईडने चालता येते पण इकडचे लेननी. वा यार, हॉस्पेट पण एक नंबर सिटी यार. म्हणजे ॲक्च्युअली मी आत्ता हॉस्पेटमध्ये एंटर झाल्यापासून ना इतके सगळे पार्क्स वगैरे बघितले. त्यानंतर मोठे मोठे स्टॅच्यूज वगैरे
आणि यांच्या सिटींचं खास बात म्हणजे आहे ना, आपल्या सिटींसारखे आवडहवे कन्स्ट्रक्शन नाही यांच्याकडे अजिबात. म्हणजे असं वाटत नाही का पूर्ण नुसतं कॉन्क्रीट जंगल आहे. सिटीमध्ये झाडं पण भरपूर यांच्या. 7 वाजता निघलो होतो, 5 तासात 250 किलोमीटर. खूप चांगला स्पीड मेंटेन झाला, दॅट टू विथ 1 तासाचा ब्रेकफास्ट ब्रेक. परत फ्यूल ब्रेक 3 झाले. एक मी स्वतः माझ्यासाठी घेतला, एक परितोषने त्याच्यासाठी घेतला आणि एक बंटीने त्याच्यासाठी घेतला. आणि तिघांनी वेगवेगळे का ब्रेक घेतले तिघांनाही नाही माहिती. जे की सोबत घेऊ शकत होतो, सोबत फ्यूलअप करू शकत होतो. हम्पीमध्ये एंट्री मारलेली आहे. ही जी कमान आहे ही हम्पीची कमान आहे. आणि एंट्री मारल्या इथं भरपूर लोक थांबलेलं असतात येणाऱ्यांसाठी रूम दाखवायला. मी प्रिकॉशन्स म्हणून ऑनलाईन बुकिंग करून ठेवलेली आहे booking.com. कारण की आज सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे. सो दोन्ही दिवस गर्दी असणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे हम्पीसाठी पीक पिरियड असतात असं मी ऐकलेलं आहे. आणि जानेवारी पण एक पीक पिरियड असतो वाटतं. नोव्हेंबरमध्ये काहीतरी हम्पी फेस्टिवल पण असतो, जो की मी राईड प्लॅन केल्यानंतर मला कळाला. फायनली हम्पीमध्ये आलो आहे. स्टे पण भेटलेला आपल्याला, अतिशय 1 नंबर स्टे भेटलेला आहे. होमस्टे प्रॉपर. जर बघितलं बाहेर एकदम सेफ अशी पार्किंग भेटलेली आपल्याला. गाड्या आपण मध्ये लावलेला आहे. हा हॉल आहे आपल्याला. हॉलनंतर इकडं वॉशरूम, एक इकडं किचन आहे, इकडं अगेन वॉशरूम, ही बेडरूम. हा पूर्ण स्टे आपण 3 दिवसासाठी बुक केलेला आहे. आणि इथून जर तुम्ही बघितलं ना, विरूपाक्षी टेम्पल वगैरे हम्पी पूर्ण एकदम सेंटरला आहे, सिटीच्या सेंटरमध्ये. सो जास्त काही आपल्याला ट्रॅव्हलिंगचा पण ताण येणार नाही आहे. थकलेलं आहे थोडंफार, आत्ता झोपून घेऊ आपण रिलॅक्समध्ये. 5 वाजेनंतर आपण आज जाणार आहोत सनसेट बघायला. तर सनसेट वगैरे मी तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओत दाखवेल. हा फक्त रायडिंगचा ब्लॉग होता. ब्लॉग मग आज हा मी इथंच संपवतो. कुठल्याही कारणाने जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू परत असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.